नमस्कार. आज आपण बनवणार आहोत घरगुती गव्हाच्या पिठाचे स्वादिष्ट लाडू. हे लाडू खूप सरळ आणि सोपी पद्धतीने मी बनवणार आहे. चला तर मग पाहू लाडू कसे बनवायचे. इथे मी पॅनमध्ये अर्धा किलो गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, काळं गूळ घेतलेला आहे आणि इकडे मी थोडासा रवा घेतला आहे. गव्हाचं पीठ चिकटू नये तोंडाला म्हणून त्यासाठी मी रवा घेतलेला आहे. बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, वेलची पूड आहे, डिंका आहे आणि थोडंसं तूप नंतर आपल्याला लागणार आहे. त्यानंतर हे बघा, हे मी साखरेमध्ये वेलची पूड करून घेतले. त्यानंतर 2 वाट्या मी मखाणे घेतले आहेत. मखाणेसुद्धा तेलात तळून घ्यायचे आहेत आपल्याला. चला मग आपण बघूया आपण आता कसं करायचं ते. आता प्रथम मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल जसं भाजायला लागेल तसं आपण त्याप्रमाणे घेत राहायचं. त्यात मी बदाम टाकले आहेत. बदाम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये काजू टाकले आहेत, मखाने, डिंक हे सगळं मी फ्राय करून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्राय करा. इथे मी काजू घेतलेले आहेत. जरा काजू कमी लाल करा, माझे थोडे लाल झाले आहेत. त्यानंतर मी डिंक टाकलं आहे. डिंक चांगलं फुलवून घ्यायचं. माझ्याकडे जुनं डिंक होतं ते मी वापरलं आहे. इथे डिंक फुलून झालेलं आहे. त्यानंतर मी मखाणे टाकले 2 वाट्या. मखाणे चांगले भाजून घ्यायचे तुपामध्ये. व्यवस्थित लालसर झाले ते काढायचे. त्यानंतर मी आता गव्हाचे पीठ भाजून घेणार आहे. परत मी अर्धा वाटी तूप टाकलेलं आहे. हे बघा, हे मी गव्हाचे पीठ भाजून घेत आहे. व्यवस्थित लाल होईपर्यंत गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे. त्यात थोडा मी रवा ॲड केला आहे. तुम्हाला रवा मी स्टार्टिंगला दाखवला होता. दोन्हीसुद्धा मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायची. तुम्ही रवा वेगळा भाजला तरी चालेल. मला तेवढा वेळ नव्हता वेगवेगळं करायला. मी एकदम केलं आहे, पण सुंदर भाजतो. बारीक गॅसवर तूप टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे हे भाजून झालं आहे. पुन्हा तूप टाकलं आहे. पुन्हा मी लालसर सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं लाल करायचं आहे तेवढं तुम्ही लाल करू शकता. पीठ पूर्ण रेडिश करू शकता. आता व्यवस्थितपणे झालेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. हे पहा, व्यवस्थित मी असं भाजून घेतलेलं आहे बारीक गॅसवर. आता इथे मी सगळं पीठ परातीत ओतून घेतलेलं आहे, भाजलेलं पीठ. आणि इकडे मी हे बघा, हे सगळं व्यवस्थित गूळ आणि पीठ हे मी सगळं मिक्स करून वाटलेलं आहे. हे बघा, हे गुळाचं व्यवस्थित मिश्रण आहे. गूळ आणि सगळं पीठ भाजलेलं हे सगळं मी मिक्स करून वाटते. हे पहा, हे सगळं बारीक झाल्यानंतर परातीत ओतायचं आहे. सगळी कृती मी दाखवू शकली नाही. इथे ड्रायफ्रूट जे भाजलेले होते आपण, मखाने वगैरे, ते सगळं आपल्याला बारीक पूड करून त्यामध्ये ॲड करायचं आहे. बघा, हे सगळं मिक्सरला बारीक केलेलं आहे आणि तेही त्या पिठामध्ये मी ॲड केलेलं आहे. हे बघा, हे सगळं गोळा झाले आहे त्याचा, तूप वगैरे मखाने वगैरेचा. हे बघा, हे सगळं मी त्यामध्ये टाकते. व्यवस्थित सारण मी कलसवून घेतलं आहे. तुम्हाला हवे तर हे वेलची पूड आहे. तुम्हाला हवं तर नंतरही बदाम ड्रायफ्रूट लावू शकतो, पण ते मला बांधायला परत प्रॉब्लेम होतो म्हणून मी ड्रायफ्रूटची पावडर करूनच टाकते. पण ते खूप टेस्टी लागतात. खाऊन बघा, तुम्ही करून बघा, खूपच टेस्टी लागतात. हे व्यवस्थित सारण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, सगळं एक जीव झालं पाहिजे. थोडीशी मेहनत लागते. पूर्ण हातावर घासून पण घ्यायचं व्यवस्थित. तुम्हाला जेवढं तूप हवं असेल, सारण गरम आहे, तूप हवं असेल तर ते तूप टाकू शकता. हे बघा, माझे लाडू तयार आहेत. तुम्हीसुद्धा लाडू खायला या.
धन्यवाद. थँक्यू.